तिकीच्या गाड्या चालते पण तुला माहिती आहे भीमेश पाटलाचा भोपणीच्या अंगात अहो पाटलाला जो बोबडा तू मातोडून आणलेला आहे पाटीलच्या कर्तव्य आहे का बाजारला गेले पाहिजे आहे ना पाटील म्हणते बाजारला जा पाटील म्हणते मा टोंगरा नाही जा माझ्या एवढा गेलो मी भुसकाळ्या हे पाटला म्हणलं माझी बायको नाही गेली असती म्हणलं तुला चिठ्ठी घालली असती म्हणे पाटील म्हणे तुला बायको आहे नाही म्हणलं मला झाबडी आहे पाटील म्हणलं ती बायको तुला ऐकते अरे बाबा काहून नाही ऐकल मग तुला म्हणतो अरे रमन का बरं रमन काही दोन गोष्टी पाटील सांगतो तुला घरी चला लागतो हो चल नमस्कार भाईजान नमस्कार जी आल्या का मी भोपणे हा का हे तुझी बायको आहे का हे तुमची बायको आहे नाही माझी बायकोला की बहीण होय आई लमचा खूप प्रति उत्तर देऊन आला रे तर माझ्या साहेब मी तुमच्या पत्नीशी दोन शब्द बोलू बाबा गावाला वाटतं काम आहे बोल कोण शकता बोला ना काजी मायजानील बाई काय म्हणता पाटील साहेब पाहुण्या पुटकेले आजीची बघलं भाड्याचा बैला तरी मी म्हणलं चंद्र फुलाला गिरायला लागलं हा भाड्याचा बाई पाठी सुधारला असेल म्हणलं काय सुधारला अबे यार मायजान मी त्या भाषेतून नाही बोललो नाही गेलो बे तुझ्या पत्नीकडे नाही तू ना सुधरत त्याचं नाव आहे गजकरण जेव्हा मरणचा वाट बसत थोराची बायको चिकली चोप दिसली खाली या भाड्याची नियत लवकर खराब होते अरे अरे लमचिया मायजाना मोठा कपटी मनाचा आहे बे नाही गेलो तुमच्या पत्नीकडे आणि त्या बोंबडीच्या गजकर मा बायकोच्या बोंबडीची बघलं जेव्हा रातभरच खात बरं बाबा शहाणपणा नाही करत मी तुम्ही काय म्हणता त्याचा विचार ऐकतो आणि आपल्या घराला जाऊ आपल्या घरवालीला बाजारला पाठवल्या आणि या दोघे जणीले बाजारला जाऊ द्या चला आपण चल बाई माझ्या पतीने सांगितलं बाजारला जावं ज्या धंद्याच्या भरवशावर आपलं पोट पाणी येणारा धिक्कार तरी मानावं कसं ज्या धंद्यावरती आपलं भवितव्य उज्ज्वल झालं चल बाई लीलाच्या घराकडे जाते तिला साथमध्ये घेऊन बाजारला जाते चल बाई कुशीत पासून काय का असते ना बाजारला गेले पाहिजे ज्या धंद्याच्या भरोशावर आपलं पोट पाणी आपला उदरनिर्वाह आपला परिपंच आहे अशा धंद्याला दुरावलं तर कसं चालेल चाल शिलाकडे जाते तिला सोबत घेते आणि बाजारला जाते जणू काही बिजली कडाडली की का असं नाही एवढं नटून टाटून तिचा कला करू कुणाकडे लागला हो ग पण तू कुठे चालली ग मी अखेरी तुझ्याकडे चालली माझ्या घराकडे बाजारला गेली नाही का नाही ना का नाही गेली ग अगं कालची मंडई होती घरभार पाहुणे पाहिजे बरं काम करून लई जमली सकाळी जागा नाही आणि म्हणून बाजारला नाही गेली ग बाजारला गेली नाही या पाहुण्यामुळे हो ग या पाहुण्याचा आपण नेहमी करत राहू तर घर जिंदगानी कोण करावं चल आपण जाऊ दोघे जणी चल चल पण काहीतरी बोलत चलत जाऊ
ते माझ्या बापाच्यानं जमत नाही. कोणता कुमार आहे बिगर पाण्यानं माती फिरवणारा? मला सिद्धांतात सिद्ध करून दाखवा. आम्ही जे सांगतो तेही म्हणाले तुम्ही तयार नाही. कोणती भट्टी आहे की ज्या भट्टीमध्ये अग्नी हवा पाणी पृथ्वी नाही लागली आणि भट्टी तयार झाली आणि त्या भट्टीमध्ये भट्टीमध्ये तो माठ पकला गेला. सवाल ऐसा करो रवि बाबू, सवाल ऐसा करो कि जिसका कोई लाखों में जवाब हो, और इसका ऐसा फरमान कि उसका कोई लाखों में जवाब हो. काय अर्थ आहे असं प्रश्न करण्यात? काय मजा आहे त्या प्रश्न करण्यात? कोणता कारागीर आहे असा मला दाखवा स्टेजवर. बिगर भट्टीनं माझ्या सत्तेचे ते ज्ञान तेच खरे विज्ञान चालतं. सत्य काय आहे ते मला दाखवा. मला दाखवा कच्च्या माठ आणि पकलं माठ आणि कोणत्या गवळणीने तो पकल्या माठामध्ये कच्च्या माठामध्ये कोणतं दही भरलं ते. अरे हेच आहे मानव देहाचं कच्चं माठ न पकलं माठ, ज्याला म्हणतो ज्ञान आणि अज्ञान. डावीकडे गेलो तर शून्य आणि उजवीकडे गेलो तर जग. आणि या शून्यातून आपल्याला जगाकडे जायचं आहे, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे. अंधार म्हणजे कच्चा माठ आणि प्रकाश म्हणजे पकलेला माठ. तुमच्या प्रश्नाचे उत्तर पकवाचा आहे. ते दही भरलं आहे त्या गवळणीनं खानाच, कारण तो अंधारात आहे त्याला प्रकाशाकडे न्यायचं. हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिष्ठा उत्तर आहे. आणि याच्या वरचं जरी उत्तर असेल तर तुम्ही समजावून द्याल. माझा काही याच्यामध्ये कमीपणा होणार नाही. तुमचं नाव होईल या काटोलच्या मुलीने. आणि सिद्धांताच्या मार्गाने चालली सोडून रस्ता बेकीचा. शाहीर साहेब आडी लावून प्रश्न नका विचारू. मी जसं तुम्हाला विचारतो ठळक शब्द, हेच होय तुमचा कच्चा माठ आणि पकला माठ. या बुद्धीच्या कॅमेऱ्यात चांगल्या परिवर्तनाचा रोल भरून प्रयत्नाचे बटन दाबले, सुंदर यशाचा फोटो निघते रे माझ्या बाबा. आणि त्या अंधारातून त्याला प्रकाशाकडे न्यायचं आहे. आणि म्हणून त्याला एकाच मिनिटामध्ये मार्गदर्शन करायचं आहे, त्याला पकवायचं आहे. हेच भक्ती होती. गड्या
दिल सगळ्या मन गयन ग हारून त्याला दिल दिल आम्ही निघाल्या ग बाजारी निघाल्या ग ठाणे निघाल्या ग बाजारी निघाल्या ग ठाणे शाहीर रवी बाबू स्टेजवर येऊन गायनाला सुरुवात करतील. हॅलो शाहीर साहेब, आपण ज्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना रसिक बांधवांना पंच कमिटी बसलेली आहे, त्यांना पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर सांगावं आणि पुन्हा आपला प्रश्न या ठिकाणी मांडावा, जेणेकरून रवी शाहीर यांना सूचना आहे की त्यांनी हा प्रश्न यांचा भीमेश शाहीरचा ऐकून घ्यावा. गंमत जोरदार चालणार आहे, यापेक्षा एक गंमत रंगीमध्ये मजा येणार आहे. प्रेक्षक बांधवांनो, शाहीर साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. असा कोणता कुंभार की ज्याने ज्या
प्रकाशाकडे नेतो. अंधारमध्ये कच्चा माठ आणि प्रकाशमध्ये पकलेलं माठ. प्रेक्षक बांधवांनो, हे शाहीर साहेबांना उत्तर दिलेलं आहे आणि माझा प्रश्न शाहीर साहेबांवर आहे. जगी माझा नीचा दुसरा ना आवडे, प्रज्ञाशील करुणा ज्ञानात कळे, अनमोल विद्या मन त्यात वडे, आणि 21 विपसना नाव आहे 21 आकडे, आणि त्या 21 आकड्यांपासून जो विपसना अक्षर तयार झालेला